दुःख अडवायला उंबऱ्या सारखा वा वा दुःख अडवायला अडवायला उंबऱ्या सारखा सारखा मित्र वनव्यामध्ये वनव्यामध्ये गारव्या सारखा गारव्या सारखा का उगा हिंडशी देव शोधावया का उगा हिंडशी देव शोधावया मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. अनंत राऊत नावाचे कवी आहेत. काय सुंदर मित्रावर कविता लिहिली त्यांनी. पोरांनो मैत्री अशी असली पाहिजे. या खाली आता रेंज आली बघा जरा. एक एक मावळा गड आणायला लागला. गडाची संख्या 100 झाली. 5 मिनिटात थांबणार आहे मी, पण तुम्हाला एवढी कथा सांगणार आहे. काय मागावं, कशासाठी कथा आहे, काय मागावं. वेढा पडला होता 42,000चा. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर, आणि त्या वेड्याला भक्कम असा वेढा होता. गडावर 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. वेढा रात्रंदिवस होता. मैला मुंगा शिवाजी को असा पण करून सिद्धी जोहर, फाजल खान आणि सिद्धी मसूद आले होते. वेढा भक्कम होता. गडावरती 1200 मावळे होते. वेड्यामध्येच पाऊल घुसलं होतं. एक 2 बाजूला 2 पालख्या काढल्या होत्या. एका पालखीमध्ये राजे बसले होते. एका पालखीमध्ये राजांसारखाच पोरगा बसला होता. त्याचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. मैत्री अशीच असली पाहिजे बरं का. मैत्री अशीच असली पाहिजे. मैत्री तिला म्हणतात बघा, जातीवर नसते रे, धर्मावर नसते रे, अंतकरणातली पाहिजे बघा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा वा वा दुःख अडवायला अडवायला उंबऱ्या सारखा सारखा मित्र वनव्यामध्ये वनव्यामध्ये गारव्या सारखा गारव्या सारखा का उगा हिंडशी देव शोधावया का उगा हिंडशी देव शोधावया मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. अनंत राऊत नावाचे कवी आहेत. काय सुंदर मित्रावर कविता लिहिली त्यांनी. पोरांनो मैत्री अशी असली पाहिजे. बघा, एक राजा म्हणतोय मी जातो, मी जातो राजा तुमच्या पालखीमध्ये बसून. काय पोरगा आहे, नावी समाजाचा आहे. राजा द्या मुकुट, द्या कपडे, द्या तलवार, द्या शेला, मी बसतो राज. 2 बाजूला 2 पालख्या जातात. ज्या पालखीत राजे आहेत ते रडतात की माझा शिवा वाचला पाहिजे. त्या शिवाची 2च वर्ष झाली असतात लग्नाला. हे बहिणींनो, त्याच्या लग्नाला 2 वर्ष झालेली असतात. 2च वर्ष झालेली असतात. राजे त्याला पालखीत बसवताना म्हणतात तू परत आला पाहिजे. आणि राजांचं मन म्हणत असतं हा जर याचं काही बरं वाईट झालं तर आईला काय सांगू, बायकोचं कुंकू कसं पुसावं. ऐका रे, काय मागावं काय. माझ्या बहिणींनो, तुमचा सप्ताह आहे, मातृवर्गाने सुरू केलेला सप्ताह आहे. 1 वर्षभर हे कीर्तन ध्यानात ठेवा. एवढी 5 मिनिटाची कथा घरी घेऊन जा. काय मागावं. सप्ताह सफल होईल बघा. आपण सगळी शिवाजी महाराजांना मानणारी आहात ना. ऐका रे मायबाप. मग राजा मी जातो म्हणून 2 पालख्या निघाल्या. पालखीतले राजे रडत होते. पालखीतला शिवा मात्र हसत होता. आता मी मेलो तरी चालेल, माझा राजा विशाळगडावरती पोहोचला. काय इतिहास आहे. 2 बाजूला 2 पालख्या निघाल्या होत्या. हा राजा नाही कळालं, त्याची खूप बेकार कत्तल केली. सगळ्यांनी तलवारी त्याच्या अंगावर चालवल्या आणि सगळी त्याची मासाची बॉडी राजांना सप्रेम भेट पाठवली.
ज्या दिवशी राजाने पाहिलं ना शिवाला, खूप रडले महाराजाचे, खूप रडले महाराज. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश. आता माझा दोस्त मिळणार नाही, खूप रडले. त्याची माती गडावर केली, त्याचा 10वा गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं. 20 दिवस गेले. राजाने त्या नेमापूर गाव आहे कोकणामध्ये, पाटलाला पत्र पाठवलं, पाटील त्या दुपारी आम्ही गावात येत आहोत, शिवाच्या आईला निरोप द्या की राजा येणार आहे. त्या आईला वाटलं बाई राजा येणार म्हटलं माझा पोरगा पण येणार, राजा येणार पोरगा पण येणार. घर सारवून काढलं, आंब्याच्या पाण्यात तोरण बांधलं. राजा येणार म्हणून तिनं सगळं तयारी केली, पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आपल्या ठेवणीतली 9वार साडी सुनाला नेसाय. सुनबाई साडी नेसा, कपाळावर कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या, आरतीचं ताट घ्या, महाराज येणार आहेत. पोरगी थाटामध्ये उभी राहिली. राजे मराठ्याच्या गल्लीला, राजे धनगराच्या गल्लीला, राजे आमक्या गल्लीला राजे आले अशा बातम्या मिळाल्या. ऐका रे मायबाप, पोरगी राजांच्या गंध लावायचं म्हणून पुढे सरकली आणि तेवढ्याच दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका ओळू राजांना. हो सुनबाई तुम्ही नका ओळू राजांना. पाहिलं तर आवाज माझ्या सासूचा आहे, जिनं साडी दिली मला. काहीतरी घडलं असेल म्हणून तिनं ताट आपलं दुसऱ्या पोरीच्या हातात दिलं. पाय आपलं पोरगी घरामध्ये निघून गेली. राजे कांबळीवर येऊन बसले, गुळाचा खडा पाण्याचा तांब्या हातात दिला. पहिला प्रश्न राजाने विचारला, आई काय या मुलीला वाळू दिलं नाही, का वाळू दिली? तिला वाळू द्यायचं की? अहो राजा ती शिवाची बायको आहे ना, चाललं असतं की मग वाळू द्यायचं. अहो राजा ती शिवाची बायको ना, चाललं असतं की मग. राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला ओवाळलं. राजाच्या हातात तांब्याच खाली पडला. बापरे, सांगितलंच नाही अजून या आईला. या आईला कसं कळलं? ती आई म्हटली, राज ओ राज जगाला फसवताल तुम्ही जाणता राजे, एक आईला नाही फसवू शकत. गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे. आमच्या घरासमोर आला तरी माझा पोरगा दिसला. माझ्या पोराची एक इच्छा होती राज, की तुम्ही आमच्या झोपडीमध्ये यावं, माझ्या हातची पुरणाच पोळी तुम्ही खावी आणि त्याच्या बायकोन आरती करून तुम्हाला घरात घ्यावं. रोज मला म्हणून दाखायचा, येतील का गाय आपल्या घरी राज, आपल्या झोपडीमध्ये येतील का गाय? तुमचंच नाव ठेवून जगत होता राज. ज्या अर्थी तुम्ही माझा पोरगा जर जिवंत असता ना राज, तुम्ही यायचं कळाल्यावर राज तो कोणत्याही गावातून आला असता.